हे आमचं 58 आहे. 58 मध्ये 60 इकडे आलोय. अच्छा. हा. खूप भारी वाटतंय. आम्ही इथे 3दा आलोय. इथं माझं गाव आहे कोणतं गाव? वेल्ला. किती वय तुझं आता? माझं वय आता 14 आहे. पण आता कल्याण दरवाजेपासून खाली आल्यावरती एक हा भुयारी सह्याद्रीच्या काळ्या कपाऱ्यातून उभा असलेला एक प्रचंड गड, जिथून स्वराज्याची पहिली ठिणगी पेटली. हा आहे तोरणागड आणि ही आहे एका 16 वर्षाच्या तरुणाची स्वप्नपूर्तीची सुरुवात. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप खरात सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत तोरणागड आणि त्याचबरोबर तिथला इतिहास आणि महत्त्वाचे ठिकाण पण पाहणार आहोत. तोरणागडाच्या पायथ्याशी ते पाहू शकता इकडे बघा. आणि आता इथून वाट आहे, इथून आता जायचंय वरती. माझं पहिलं गड चढाईचा पहिलाच व्हिडिओ आहे. तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात समुद्र सपाट्यापासून तब्बल 4603 फुटी उंचीवर तून पुण्यापासून सुमारे 50 किलोमीटर आहे. प्रचंड विस्तारामुळे याला प्रचंडगड म्हणतात. 13व्या शतकात बांधलेला हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा, कारण इथून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येत होती. रोजची मग एक्सरसाइज का? अजून किती वेळ लागेल इथं वरती यायला? इसवी सन 1646 अवघे 16 वर्षीय एक तरुण स्वप्न पाहतो हिंदवी स्वराज्याचं. तो तरुण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी तोरणा किल्ला जिंकण्याचा निर्णय घेतला. धाडसी योजना, शूर मावळे आणि अफाट आत्मविश्वास, किल्ला जवळजवळ कोणतीही मोठी लढाई न होता मराठ्याच्या ताब्यात आला. हा विजय छोटा नव्हता, तो होता स्वराज्याचा पहिला विजय. इतिहासात उल्लेख आहे की किल्ल्यावर मोठा खजिना सापडला. त्या संपत्तीच्या जोरावर पुढे राजगड भक्कम करण्यात आला. कसं वाटतं इथं आल्यावर? मस्त छान वाटते. वेळ चालू. किती वय तुझं आता? माझं वय आता 14 आहे. खूप भारी वाटतंय. आम्ही इथे 3दा आलोय. इथं माझं गाव आहे कोणतं गाव? वेल्ला. अच्छा. तर आता आपण त्याला लिंबू सरबत देतो. त्यांना जरा वॉमिटिंग आली. हे घ्या. तुम्ही आता वर चाललाय. हो. हा संस्कार शिंदे आणि हा माझ्या बहिणी. अच्छा. चॅनलचं नाव काय तुमचं? माझ्या चॅनलचं नाव पायवाट आहे. आम्ही काय माझी मम्मी ह्यांचे आता आपण पोहोचलोय तोरणागड मध्ये. आणि हा आहे प्रवेशगड आणि हा आहे. पुढील काळात औरंगजेबाच्या मुघल सैन्याने अनेक किल्ले जिंकले. तोरणा ही काही काळ मुघलाच्या ताब्यात गेला, पण मराठ्याने पुन्हा हा किल्ला जिंकला, कारण हा किल्ला म्हणजे आत्मसन्मानाचा प्रश्न होता. तोरणा म्हणजे मराठ्याच्या जिद्दीचे प्रतीक आहे. माहित नाही, पण मी पहिलाच टाइम बघायला आलो. तुमचं वय किती आहे? आम्ही इथं राहतो. वय किती आता? आता वय आमचं 58 आहे. 58 मध्ये 60 इकडे आलोय. अच्छा. हा. कसं वाटतं?
वर फिरून चांगलं मस्त वाटलं. कारण म्यांगाई देवीचं मंदिर आहे, तोरणजाईचं मंदिर आहे, शंकरचं मंदिर आहे. म्हणजे अशी आहे. पाण्याची टाकी. पाण्याची टाकी थोडी जास्त नाही. जे राजगडावर टाकी आहेत ना एवढ्या टाकी इकडे नाही, थोडीच आपली टाकी आहे. आत्ता आपण पोहोचलोय तोरणगड आणि आतमध्ये पोहोचलोय. इथे नमस्कार, मी प्रणव सुतार, सांगलीहून आलो आहे. मी प्रथमच तोरणगडावर आलो आहे इथं ट्रेकिंग करत. आणि हा ट्रेक खूपच मोठा आणि पायपीट करणारा आहे. हा ट्रेक उत्तमच आहे. आणि ट्रेक करून बिनिद्राचा पार करून आलोय. अजून तोरणा किल्ल्यावर बरेच ठिकाणी फिरायचं आहे. छान वाटतं इथे. माझ्या बाजूला जे बसलेत यांनी सकाळी, आज उपवास आहे, महाशिवरात्र आहे, आणि उपवासी सकाळी खिचडी खाल्ली आणि चढायच्या वेळेसच उलटी झाली. आता ठीक आहे, नॉर्मल आहे. तर इथं येऊन थांबलोय आम्ही. जर थोडा रेस्ट घेतो आणि बाकीचं गड नाही काय एक्सप्लोअर करायचं आहे. ही आहे पाण्याची टाकी, पण आता पाणी कमी आहे. तरी पण एवढं वरती पाणी आहे तरी. आला इथं हा, जुन धर्माची नक्की 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 त्यासाठी झाले, बघण्यासाठी झाले. टाकतो थोडस रोपवेला उतरताना. किल्ल्यावर प्रसिद्ध आहे मेघादेवीचं मंदिर. भक्कम तटबंदी, उंच कडे आणि लांबच लांब माची. तोरणा किल्ला म्हणजे साहसी ट्रेकरसाठी स्वर्ग. पावसाळ्यात तर हा गड धुक्याने वेढलेला असतो. जणू काही इतिहास आजही जिवंत आहे. तू शाळेत जातो का? कितीला आहे? 8वी. आणि तू? अरे हा, 10वी? खरं का खोटं? 10वीला आहे तो? इथेच राहतो का? मग खाली? अच्छा, मग इथे मॅगी वगैरे कोण बनवतं? इथं वरती राहतो तू? नाही, वरती नाही, घरीच. अच्छा. हा आपण बाले किल्ल्यावरच. अच्छा. हा आणि- कोकण दरवाजा, कोकण दरवाज्यातून आता हा बाले किल्ल्याचा भाग आहे. हा, हे कोकण दरवाजे मित्रांनो. त्या खाली जायचं आहे इथे. आणि हा लांबपर्यंत जेवढं दिसेल, तुमची नजर जाईल तिथपर्यंत हा तोरणा. आपण आता कल्याण दरवाजापासून खाली आल्यावरती एक हा भुयारी मार्ग आहे. तुम्ही पाहू शकता ही किती कोरीव काम आहे. पहिले जे पण कारागिरी वगैरे कसं काय केलं असेल हा पाहू शकता तुम्ही. इथून आता खाली अजून जायचे आतमध्ये. इथे पाहू शकता इथे एक माणूस बसेल इथे लपून. हे आहे हे असं अजून तू वाकून जावं लागते.
बसून हाईट खूप छोटी आहे. इथं पाहू शकता हे असे काही इथूनच पाहू शकता तुम्ही. इथे दुर्बीण टाईप आहे, इथूनच पाहू शत्रूला पाहण्यासाठी हे असे दुर्बीण वगैरे केले वाटतं. स्वरूप तीन दुर्बीण आणि इथून वरती आपण गेलो तर हे पाहू शकता तुम्ही. इथून असं दिसतंय. मित्रांनो, तोरणा किल्ला आपल्याला शिकवतो वय महत्वाचं नसतं, स्वप्न मोठं असेल की इतिहास घडतो. 16 वर्षाचा तरुण जर साम्राज्य उभा करू शकतो तर आपण आपलं आयुष्य का नाही बदलू शकत. जुनी पद्धत जी आहे, आता हे बघा, हे मोठं लावलं आहे आणि याच्यामध्ये पूर्ण ह्या साईडला आणि इथं याच्या इथे आतमध्ये पण या मध्ये टाकलं की सपोर्ट व्हायचा. जुनी पद्धत अजून पण आहे. आणि हा आहे कल्याण दरवाजा. तोरणा म्हणजे धैर्य, तोरणा म्हणजे स्वराज्याची पहिली गर्जना, तोरणा म्हणजे शिवरायाचं स्वप्न. आजही जर तुम्ही त्या किल्ल्यावर उभे राहिलात तर वाऱ्यातून एकच आवाज ऐकू येतो, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. जर तुम्हाला हा इतिहास आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा किल्ला कोणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा.